पाठीमागच्या 1 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात घडलेली घटना आज तुम्हाला मी सांगणार आहे. माझं नाव आर्यन. माझं घर एका कोकण किनाऱ्यातील शांत आणि साध्या खेडेगावात होतं. त्या छोट्याशा गावात आमच्या घराशेजारीच एक नवीन कुटुंब राहायला आलं होतं. ते कुटुंब मुंबईचं होतं. त्या कुटुंबामध्ये पल्लवी नावाची एक तरुणी होती, जी कॉलेज करत होती. ती दिसायला खूप सुंदर, साधी, शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती. पल्लवीला मी दररोज सकाळी पाहायचो. तिला पाहिल्याशिवाय मला माझा दिवस चांगला जात नव्हता. तिच्या पाठीवर छोटं दप्तर, कानात लहानशा झुमका, केसांनी अर्धा चेहरा झाकलेला. पण एक खास गोष्ट होती तिच्यात, जे म्हणजे तिचे डोळे. ते मला सारखे आकर्षित करत असायचे. एके दिवशी पल्लवी आमच्या घरी आली. तेव्हा आमच्या घरी कोणीच नव्हतं. मी आमच्या ओसरीत बसलो होतो. पल्लवी मला म्हणाली, तुमच्या बागेतील एक नारळ काढून द्याल? माझ्या आईने इडल्या बनवल्या आहेत, त्यासाठी चटणी बनवायची होती. आमची तशी ओळख नव्हती, पण फक्त नजरानजर होत होती. मी तिचे थोडे माहिती काढली, त्यामुळे मला तिचं नाव पल्लवी आहे हे समजलं होतं. पण संध्याकाळ घरात नारळ शिल्लक नव्हता, म्हणून मी पल्लवीला म्हणालो, ठीक आहे, आता घरात नारळ नाहीये, पण मी झाडावर चढून काढतो. मग मी एक दोरी घेतली, माझ्या पायामध्ये गुंडाळली आणि झाडावर चढलो. नारळाचं झाड खूप उंच होतं. ती माझ्याकडे पाहत राहिली, कारण मी खूप सराईपणे झाडावर चढलो होतो. मी झाडाच्या शेंड्यावरच गेलो आणि तिथून 5 नारळांचा घड विळ्याच्या साह्याने तोडून खाली सोडला. खाली येणार नारळाचा घड पाहून ती खूप घाबरली आणि थोडी मागे सरकली. तिच्यासमोर नारळाचं घड खाली पडला. मग मी झपाट्याने खाली उतरलो आणि तिला 5 नारळं दिली. ती म्हणाली, एवढे नकोत. मी म्हणालो, असू दे. तिने मला माझं नाव विचारलं. मी तिला आर्यन असं सांगितलं आणि मग मीही मुद्दामून विचारलं, तुझं नाव काय? मला माहीत असूनही तेव्हा तिने सांगितलं, पल्लवी. मग मी तिची थोडी माहिती विचारली, कशासाठी आला, काय करता? तेव्हा तिने सांगितलं की माझ्या बाबांची बदली येथे कोकणात झाली आहे. ते सरकारी नोकर आहेत. ती ग्रॅज्युएशन सेकंड इयरला होती आणि माझं ग्रॅज्युएशन होऊन एक कंपनीत जॉब मिळाला होता. पगारही चांगला होता. आमचं थोडं बोलणं झालं आणि तिच्या आईने आवाज दिला. तशी ती म्हणाली, येते, आणि निघून गेली. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. पुढच्या आठवड्यातही अगदी तसंच घडलं. ती माझ्याकडे आली आणि तिने नारळ मागून घेतला. पण त्या दिवशी जाताना ती म्हणाली, आईने तुला इडली खायला बोलवलं आहे. मी म्हणालो, बरं, आणि थोड्या वेळाने मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी माझं स्वागत केलं, जसं पाहुण्यांनी केलं तसं. इडल्या खूप सुंदर झाल्या होत्या, चटणी तर अप्रतिम. पल्लवी माझ्यासाठी इडल्या घेऊन आली होती आणि मी चोरून चोरून तिच्याकडे पाहत होतो. तीही माझ्याकडे चोरून पाहत होती. दोघे एकमेकांकडे पाहून स्मित करत होतो. ती कॉलेजला जात असेल तेव्हा मी कधी कधी तिच्या पाठीमागून जायचो. ती चोरून पाठीमागे पाहायची आणि हसायची आणि तशीच पुढे चालत जायची. असे खूप दिवस झाले. एके दिवशी तिचे आईबाबा मूळ गावी गेले होते. तिच्या शाळा असल्यामुळे तिला जाता आलं नाही. मग तिने इडल्या बनवायचं प्लॅनिंग केलं. ती नेहमीप्रमाणेच माझ्या घरी आली आणि म्हणाली, चटणी बनवायसाठी नारळ हवा आहे. मग मी झाडावर चढून तसा नारळ काढून दिला. ती जाताना म्हणाली, आई बाबा गावी गेली आहेत. मी इडली बनवल्या आहेत, तू जेवायला ये. मला तिचं हे बोलणं ऐकून खूप आनंद झाला. कदाचित माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल असं वाटू लागलं होतं. मी फ्रेश झालो, चांगले कपडे घातले, अत्तर लावलं आणि तिच्या घरी जायला निघालो. मी त्यांच्या घराचा दरवाजा टकटक वाजवला. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं. मी दिसलो तेव्हा ती लाजली. माझ्याकडे पाहून स्मित केलं. तिने दरवाजाची कुंडी उघडली आणि मी आत गेलो. तिने मला पाण्याने भरलेला तांब्या दिला. मी पाणी पिऊन खुर्चीवर बसलो. ती आतमध्ये इडल्या बनवत होती. मला तिला सारखं पाहायची इच्छा होत होती. मी हळूच पाठीमागून गेलो आणि ती काय करते हे पाहू लागलो. तिने एका प्लेटमध्ये केळीचं पान ठेवलं होतं आणि त्यावर इडल्या मांडल्या होत्या. एका छोट्याशा वाटीत नारळाची चटणी ओतली. ती घेऊन माझ्याकडे येणारच होती, पण मी तिला माहीत नव्हतं की मी तिच्या पाठीमागे उभा आहे. ती वळाली आणि मी समोरच होतो. ती खूप दचकली. तिच्या हातून प्लेट पडणारच होती. तेवढ्यात मी सावरली. मग गुपचूप बाहेर येऊन खुर्चीवर बसलो. ती प्लेट घेऊन आली आणि माझ्याकडे पाहून हसून म्हणाली, तू मला नेहमी घाबरवतोच. तिने इडल्या खूप सुंदर बनवल्या होत्या. आम्ही दोघांनी बसून त्या इडल्या खाल्ल्या. मी तिला आज प्रपोज करणार होतो. इडल्या खाऊन झाल्यावर माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं.
तिच्याकडे बघणंही जणू कठीण झालं होतं. शेवटी मी हिंमत एकटवून तिच्या डोळ्यात डोळे घालून हळुवारपणे म्हणालो, पल्लवी, तू खूप सुंदर आहेस. मला तुझ्यावर खूप प्रेम होतंय. तू माझी होशील का? माझे शब्द ऐकून तिच्या गालावर लाजेची लाली पसरली. तिने लाजत नजर खाली वळवली, होटांवर हलकंसं स्मित केलं. मग हळूच डोळे वर करत ती म्हणाली, मलाही तुझ्यावर खूप प्रेम आहे आर्यन. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी हळूच तिच्या जवळ गेलो. तिचा कवळा हात माझ्या हातात घेतला. तिच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिनेही माझा हात हळूवार दाबला. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून आम्ही तासनतास बघत राहू असं वाटलं. मग हळूच तिच्या जवळ येत मी तिला कपाळावर केसांची एक रेशीम झुलूपसारखी करत प्रेमपूर्वक चुंबन घेतलं. तिने डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. तिच्या ओठावरचे ते हसू, डोळ्यातील ती चमक कधी विसरू शकत नाही. तो क्षण म्हणजे जणू संपूर्ण विश्व थांबलं होतं. माझ्या आयुष्यात तेवढ्यापुरता एक सुगत गोडावा भरून राहिला होता. काही वेळाने भानावर आलो. आमच्या मनातल्या सगळ्या भावना एकमेकांना सांगितल्या. आता फक्त लग्नाचा विचार मनात होता. नंतर मी माझ्या घरी निघून गेलो, पण तिची आठवण, तिचा स्पर्श माझ्या मनात घर करून राहिला होता. आम्ही दोघांनाही आता फक्त लग्न करायचं होतं. आम्ही आमच्या पालकांना भेटलो. मनातील सगळं स्वप्न त्यांच्या पुढे मांडली. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या घरी जाऊन चौकशी केली, विचारपूस केली आणि लवकरच लग्नाची तारीख निश्चित झाली. आणि अशा प्रीतीने ती पल्लवी, माझी पल्लवी, कायमची माझ्या घरी आली, माझी पत्नी म्हणून. त्या दिवसाने माझं आयुष्य पूर्ण केलं. तर मित्रांनो, मी पल्लवीशी लग्न करून बरोबर केले की चूक कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.